याच्यामध्ये आपण अगरबत्ती किंवा दिवा वगैरे किंवा समई लावू शकतो का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मंडळी आहे ना, आज आपण आलो आहे दादर येथील वनमाळी हॉलमध्ये, जिकडे मकर प्रदर्शन आणि आर्टिफिशियल फुलांचं प्रदर्शन चालू आहे आणि विक्रीसुद्धा चालू आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये त्याचे पूर्ण तुम्हाला डिटेल्स बघायला मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मंडळी आहे ना, आपल्याला समोर दिसतो टिळक ब्रिज. टिळक ब्रिजवरून खाली आल्याच्या नंतर आहे ना, थोड्याच अंतरावरती हा वनमाळी हॉल आहे. म्हणजे आयडियलच्या गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे. दादर स्टेशनला उतरून आयडियलच्या गल्लीमध्ये यायचं आहे आणि आयडियलच्या गल्लीमध्ये आल्याच्या नंतरच हा तुम्हाला छबिलदास हायस्कूलच्या जस्ट समोरच आहे ना, हा वनमाळी हॉल तुम्हाला दिसेल, जिकडे आर्टिफिशियल फुलांचं आणि मकर प्रदर्शन चालू आहे आणि विक्रीसुद्धा चालू आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया. गेटमधून प्रवेश करतानाच आहे ना, आपल्या दोन्ही बाजूला आहेत ना आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे बघायला मिळत आहेत. तर आता आपल्यावर आहेत दादा, आपलं नाव? माझं नाव अजय पार आहे. ओके, तर दादा आपल्याला सगळी आता माहिती सांगणार आहेत, किती म्हणजे प्राईस आहे आणि कसे भेटणार आहेत आपल्याला, ते सगळ्यात सांगणार आहेत. तर जाणून घेऊया. हे फुलं आहेत आपल्याकडं. ओके, 80 रुपये डझन आहेत. 80 रुपये डझन आहेत. त्याच्यानंतर इकडे 100 रुपये डझन आहेत. इथपर्यंत ते 100 रुपये डझन आहेत. पुढे आहेत फुलं ते लागले की 150 रुपये डझनचे फुलं आहेत. 150 रुपयात पुढे 150 रुपये डझन. त्याच्यानंतर हे कलर आहेत, हे तुम्हाला येणार आहेत 150 रुपये डझन. ही छोटी खाली फुलं आहेत, हे तुम्हाला 80 रुपये डझननी फुलं येणार आहेत. तसेच ही एक पत्ती आहे, ही सिंगल पत्ती 50ला 3 येणार. ही सेम हे याच्यामध्ये 18 स्टिक आहेत पत्तीची. हे तुम्हाला 250 रुपयाला येणार एक स्टिक. तसेच ही पत्ती आहे, याच्यामध्ये 12 आहेत, ते तुम्हाला डझनवरती येणार 50 रुपये डझन. 50 रुपये डझन. तसेच आपल्याकडे अलग अलग फिलर आहेत, 1 2 3 4 5 6 7 व्हरायटीज आपल्याकडं. ते तुम्हाला 50 रुपये डझननीच येणार आहेत फुलं. तसेच त्याच प्रकारे आपल्याकडे डोरला अडकवण्यासाठी आपण जे हँगिंग करतो नेहमी रेग्युलरप्रमाणे, तसे तोरण आहेत. हे 350 रुपये तोरण आहे एक. त्याच्यानंतर हे हँगिंग आहे, वरती जे अडकवले छोटी साईज आहे मोठी साईज आहे, हे पूर्ण हँगिंग आहे. हे तुम्ही हँगिंग करू शकता. ही आहे मोठी 450 रुपये जोडी, ही 350 रुपये जोडी येणार तुम्हाला. याची लटकन एक आहे 6 फूट आहे, ती तुम्हाला 250 रुपयाला येणार एक. त्याच्यामध्ये नंतर हे आहे तिकडे हँगिंग करायसाठी ग्रास सीटसारखं, हे तुम्हाला 250 रुपये जोडी येणार आहे. तशी ही पत्ती आहे 8 फूट येते, ही 12 ह्याच्यामध्ये असतात, हे तुम्हाला 400 रुपये डझननी येणार आहेत. तसेच हे आहे एक माल तुम्हाला 150 रुपयाला येणार आहे. तशी ही एक आहे, अशी 150 रुपयावाले आहे, ही तुम्हाला 250 रुपयाला जोडी येणार आहे. जोडी येणार आहे. त्याच्यानंतर हे वरती आपल्याकडे लागलेले आहेत लटकन, हे तुम्हाला 350 रुपये जोडी येईल. ही 350 रुपये जोडी आहे, हे 350 रुपयाला जोड आहेत. त्याच्यानंतर हे 450 रुपयाला जोड आहेत, कापड आहे त्याच्यामध्ये पूर्ण. आणि हा जो मोगरा आहे हा तुम्हाला 250 रुपये डझनने येणार आहे. त्याचप्रमाणे छोटे हँगिंग्स आहेत आपल्याकडं साईड लटकवण्यासाठी, ते 350 रुपयाने येणार आहेत. हे तुम्हाला 300 रुपये जोडी येईल. इकडे खाली छोटे साईजमध्ये ते तुम्हाला 250 रुपये येणार आहे जोडी. तसेच इकडे वरती पण अडकवलेले आहेत, ही 550 रुपये जोडी आहे. 550 रुपये जोडी आहे हँगिंग केलेली. हे 550वाले हे इकडे तुम्हाला 450नी जोडी येणार आहे. ज्या वरती अडकवलेत ते तुम्हाला 450 येणार. तो येलो आणि व्हाईट, जो मँगो आणि व्हाईट जो लटकन आहे ते तुम्हाला 300 रुपये जोडी आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे पट्टे वगैरे पण आहेत. हे पट्टे आहेत आपल्याकडं, हे पट्टे आहेत. ही जी एक लढी आहे ही 6 फूट आहे, ही तुम्हाला 1500 रुपयाला येणार आहे. 1500 रुपयाला. हा ऑर्चिड पट्टा आहे, तो पण तुम्हाला 1500 रुपयाला येणार आहे. हा एक आहे चेरी ब्लॉसम, याच्यामध्ये तुम्हाला हा 2000चा पट्टा आहे. हे 1800वाले पट्टे आहेत. हे जे पट्टे आहेत ते 2500वाले आहेत. तसेच तुम्ही सुट्टेही घेऊ शकता. बघा, हा जो एक ब्रोच आहे हा 150 रुपये एक ब्रोच आहे. 250 रुपयाला तुम्हाला 2 येणार त्याच्यामध्ये कलर आहेत आपल्याकडे 1 2 3, हे 3 कलर आहेत. पुढे 3 कलर आहेत, 600 सागर आहेत. त्याच्यामध्ये ग्लॅडिओ आहे आपल्याकडे.
ही ग्लॅडिओ आहे आपल्याकडं, हे तुम्हाला 250 रुपयाला एक येणार आहे ग्लॅडिओ. त्याच प्रकारे चना मॅट आहे आपल्याकडं, चना मॅट आहे आपल्याकडं. हा तुम्हाला 100 रुपयाला एक, 1.5 बाय 2 साईज आहे त्याची. त्याच प्रकारे आपल्याकडे बघा आम्ही जे बनवलेत हे स्टँड आहेत. हा यू शेपमध्ये आहे, हा यू शेपमध्ये आहे, हा चौरसमध्ये आहे, हा चौरसमध्ये आहे छोटा, हा छोटा आहे. त्याच्यानंतर हा यू शेपमध्ये मोठा आहे, याची हाईट 5 फूट आहे. जशी फुलं आहेत जसं फुल आहे तसं आम्ही जसे पट्टे आपण बनवतो तसे तुम्ही जर तुम्हाला घरगुती बनवायचे असतील तर हा फोम येतो, असा फोम आहे 50 रुपये, तो तुम्ही आर्टिफिशियल करू शकता घरामध्ये. तशी पत्ती घेतले, फिलर घेतले आणि फुलं घेतले, जसं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहिजे तसं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. जसे आम्ही कॉम्बिनेशन बनवून दाखवतो तसे तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता, तुम्हाला वाटेल तसे. स्वस्त आणि योग्य दरामध्ये तुम्ही जसे पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता तुमच्या घरामध्ये. तसेच आपल्याकडे दुसऱ्या पण हँगिंग लटकन आहेत, तिकडे साईडला दाखवतो तुम्हाला. तसेच आपल्याकडे ब्रोच वगैरे आहेत, हे ब्रोच पण आहेत, ते 250 रुपयापासून स्टार्टिंग आहे. जसे तुम्हाला कुठले वाटेल तसे तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे इकडे पंपम लागलेले आहेत आपल्याकडं. जी पंपम साईज दिसते तुम्हाला ही 120 रुपये तुम्हाला जोडी येणार आहे, पेअर येईल. त्याच प्रकारे इकडे लटकन आपण हँगिंग केलेले आहेत. हे बघा, हे जे केलेले आहेत हे तुम्हाला सांगितलं होतं की 450 रुपये तुम्हाला जोडी म्हणजे येणार. हे जे लावले येल्लो, रेड, ग्रीन, ऑफ व्हाईट आणि मँगो, हे जे लावले तुम्हाला ते 550 रुपये जोड येणार आहे. ही व्हाईट जी आहे ही 800 रुपये जोडी आहे. तर बघा हे 400 रुपये 450 रुपयाच्या जोड्या आहेत आपल्याकडं लागलेल्या, वेगवेगळ्या प्रकारे आहेत. तुम्ही आर्टिफिशियल फुलं घेऊन तुम्ही करू शकता जसं पाहिजे तसं तुम्हाला. तर हा एक शेपमध्ये आम्ही बनवून घेतलेला आहे आपल्याकडं, तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. हा जो शेप आम्ही बनवला आहे, आपल्याकडे स्टँड अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला स्टँड पाहिजे तुम्ही स्टँड वगैरे घेऊ शकता. तर मंडळ आहे ना, आता आपण आहे ना आर्टिफिशियल फुलं आणि लटकन किंवा माळा वगैरे आहेत, तर त्याची प्राईस वगैरे आपण आता जाणून घेतली. आणि अजून मकरसुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये कवर करायचे, तर ते सुद्धा बघूया. बघा हे फायबरमध्ये बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 फुटापर्यंत गणपती बसू शकतो आहे. लाईटिंग वगैरे सगळे आहे, शीश मिळेल, काच टाईप आहे. इथे पुढे पण बघा, हे पण सगळं स्पंजमध्ये बनवलेलं आहे. मोराची वगैरे डिझाईन आहे छानपैकी. आपली बाप्पाची मूर्ती जे दिसायला सुंदर वाटेल बघा, खूप असे आकर्षण आपल्याकडे मकर आहेत सगळे. हे पण कार्डबोर्डमध्ये बनवलेलं आहे. आरसा मिरर टाईप आहे. मोदक आसन, हा बघा हा सूर्य आहे. ह्याला पण सगळं फोममध्ये बनवलेलं आहे, फायबर आहे, फोम आहे. हा मोराचा आहे, लाईट पण आहे त्याला, शेडिंग, मोर पंखा आसन आहे. इथे पण बघा हे द्वारका माई साईबाबाचं आहे. हे पण खूप असं छान बनवलं आहे बघा, पूर्ण फोममध्ये बनवलं आहे, थर्मोकॉल नाही आहे, इको फ्रेंडली आहे पूर्ण. हे पण अष्टविनायकचं मंदिर आहे बघा, पुठ्ठ्याचं आहे, चांगलं आहे. त्यात पण 2 फुटापर्यंत गणपती बसू शकतो. हे पण वेगळ्या डिझाईनमध्ये, हे पण कार्डबोर्डमध्ये बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण 2 फुटापर्यंत बसेल गणपती. हे पण पूर्ण पुठ्ठ्याचं आहे, लाईटिंग वगैरे आतमध्ये चांगली. आणि हा बघा हा एक शीश महल आहे, पूर्ण काच मिरर टाईपमध्ये बनवलेलं आहे. लाईटिंग वगैरे सगळं आतमध्ये त्याच्या. बघा हे पण छान आहे, लाईटिंग वगैरे अशी बघा खूप छान आहे. ओम दिला आहे मध्ये. हे पण कार्डबोर्डमध्ये बनवलेलं आहे, फायबर आणि कार्डबोर्डमध्ये. पिंडी टाईप आहे, त्रिशूळ आहे, शंकराची पिंडी आहे, शिवाट. हे पण बघा छान असं मकर आहे. इथे पण सगळे लाकडाचे बनवलेले आहेत बघा, सगळे सुंदर सुंदर डिझाईन आहेत आपल्याकडे. हे किती फुटाच्या मूर्तीसाठी आपल्याला? हे 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी आहे. हे वरती आहे, हे 2 फुटाच्या मूर्तीसाठी आहे. ह्याच्यामध्ये पाळणा टाईपसुद्धा आहे.
फिनिशिंग वगैरे खूप चांगली आहे. 2 वर्ष पण तुम्ही वापरू शकता, अशी मजबूती आहे त्याला चांगली. आणि हे म्हणजे कोणत्या मटेरियलपासून बनले आहेत? MDF लाकडाचे बनवलेले आहेत. लाकडाचे. हां, हे बघा आपल्याकडे 1 फुटाच्या मूर्तीसाठी सुद्धा आहे, छान आहे तसे. हे पण लाकडाचे बनवलेले आहेत, एकदम MDF मध्ये आहेत. खूप पॅटर्न त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या टाईपचे मोर आहे, डिझाईनमध्ये आहेत. हे गणपती बाप्पा मोर आलेले पण आहे, हे पुठ्ठ्यामध्ये बनवलेलं आहे, चांगले आहेत हे पण. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आहे बघा इथे, छोट्या 1 फुटाच्या मूर्तीसाठी. हे पण हे फायबरमध्ये बनवलेले आहेत, लाइटिंग वगैरे आहे सगळे. फ्रेम टाईपमध्ये. फ्रेम टाईप आहे, फ्रेम आसन. हे किती फुटाच्या मूर्तीसाठी आहे? हे हां, हे 1.5 फुटाची मूर्तीसाठी आहे. 1.5 फुटाची. 1 ते 1.5 फुटाची. 1 ते 1.5 फुटाची मूर्ती. ओके ह्याच्यामध्ये 2 फुटापर्यंत आहे. ओके. हे पण छान आहे. तर बालाजी आसन, बालाजी आसन आहे, महादेव आसन महादेव आसन आहे, आणि शंकरांचा आपल्याला प्रतिमा बघायला मिळते. पुढे विठू माऊली आहे, ओम आहे. ते पण 2 फुटासाठी आहे. 2 फुटासाठी ते पण. फ्रेम आसन. हम्म. ते जरा छोटं फ्रेम आसन आहे, हम्म. मोठा आहे. ते छान आहे. त्याला आर्टिफिशियल फुलांनी पण व्यवस्थित हां हां, खूप त्यात डेकोरेशन तुम्हाला काय करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित डेकोरेशन तयार करून गणपती बसवायचं त्याच्यात. आणि इथं समज आपला मकर बुक करायचं असेल तर आपल्याला इथे ह्या हॉलमध्ये येऊन बुक करावं लागेल. बुक करावं लागेल, बुक पण करू शकतात आणि घेऊन पण. ऑनलाईन साईट वगैरे हां आहे ना, इन्स्टाला वगैरे आहे ना. तर त्या मॅडम साईट आहे ना, मी साईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो डिस्क्रिप्शनला नक्की चेक करा. तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता. फ्रेमचं आपले असं. आणि हे टेम्पल आहेत ना? हां, ओके. ते फोम मटेरियल आहे, फोम आणि फायबर मटेरियलमध्ये. लाइटिंग वगैरे सगळे आतमध्ये त्याच्या. हां, खूप छान असं मग ते तर त्याच्यानंतर पूर्ण लाइटिंग त्याच्या आतमध्येच फिक्स आहे. फिक्स आहे. हम्म. तर बघ दादा, हे जे आपले मकरचे मटेरियल आहे ते सगळं फोममध्ये आहे. फोम आहे, फायबर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण अगरबत्ती किंवा दिवा वगैरे किंवा समई लावू शकतो का? तर त्याने काय प्रॉब्लेम तर होणार नाही? नाही, एवढं काय होणार नाही प्रॉब्लेम. पण थोडं खाली असं ते काहीतरी ताट वगैरे ठेवून तुम्हाला लावलं तरी चालेल. ओके. म्हणजे हीटने वगैरे काय नाही नाही नाही. ओके. तर मंडळी, आज आपण आलेलो दादर येथील वनमाळी हॉलमध्ये. इकडे मकर प्रदर्शनाला आपण भेट दिली होती आणि सर्व माहितीसुद्धा घेतली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.